जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सीमा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सरपंच लताबाई जानराव या रजेवर गेल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सभागृहात बोलविण्यात आलेल्या विशेष सभेत उपसरपंच सीमा जाधव यांची प्रभारी सरपंच पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी अशोक अडसरे यांनी काम पाहिलं। निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सीमा जाधव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य योगेश जांगीरदार, सोमनाथ रोकडे, संजय ढोले, रवींद्र वागचौरे, डॉक्टर भागीनाथ जाधव, सुनील देशमुख, एकनाथ जानराव, भाऊसाहेब कचरे, शरद जगताप, राजू पवार, नितीन जाधव, विजय जाधव, तुषार यंडाईत, फकीर मोहम्मद पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी केलं तर आभार योगेश जांगीरदार यांनी मानले। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला अंदरसूल। आज अंदरसूल ग्रामपालिकेमध्ये माझी प्रभारी सरपंच म्हणून निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे व तसेच सर्व अंदरसूल ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी माझी निवड बिनविरोध केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे व तसेच अंदरसूल गावातील मला जेवढा हे करता येईल, जेवढं काम करण्यात येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करील व संधीची सोनं करील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगते।